गाडी आलेली आहे आपली दिवा पॅसेंजर. खेड आला, खेड. आता गाडी आली खेडला. 10:30 वाजता बरोबर खेडला गाडी आली. मोठमोठे गणपती आहेत. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आता सध्या मुंबईमध्ये आलो होतो. याच्या आधीच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितला असालच की मुंबईमध्ये आलो होतो मित्रांसोबत सह्याद्री विलामध्ये राहण्यासाठी. तर या ठिकाणी मस्तपैकी मजा केलेली आहे, 2 दिवस एन्जॉयमेंट केलेलं आहे. आणि आता परतीचा प्रवास चालू झाला आहे पुन्हा मुंबई टू रत्नागिरी आणि कर्जतमध्ये आता आहोत आम्ही विल्लामध्ये, सह्याद्री विल्लामध्ये. छान असा विल्ला आहे, खूप मजा मस्ती आम्ही मित्रांसोबत केलेली आहे. अर्धी मित्र आमच्या घरी गेलेले आहेत आता आणि आम्ही गाडीने आता निघतो आहोत. इथून जाणार आहोत आम्ही आपटा स्टेशनवरती. आपटा स्टेशनवरून तिथून गाडी पकडून ट्रेनने मग गावी जाणार आहे. तर गावी जाण्याचा असा हातचा प्रवास असणार आहे आपला. आता आलेलो तेव्हा पण बालूदादाकडे होतो आणि आता बालूदादाच्याच गाडीतून आम्ही आता पुढे निघतो आहोत. खूप भारी मजा आली बालूदादा. तुझ्या घरचे सुद्धा पाहुणचार एक नंबर केला नाही, घरच्यांनी सुद्धा. नीट आलात, नीट जावा गावाला. हो हो हो, पाऊस जाम पडतोय, आता कमी झाला. हो, आज तर थोडा पाऊस कमी झालाय. नदीला वेळी असं वाटतं वाहतच चाललंय. हो, कसलं पाणी आहे बघा, टर्टरून खाली जाते. तर चला, परतीचा प्रवास सुरुवात झालेला आहे आपली. निघण्याची तयारी आहे आमची. आणि इकडे पाहू शकता सगळे टी शर्ट घालून आहेत. शिवबा स्पोर्ट्सचं टी शर्ट आहे, गणपतीचं या वर्षीचं. छान टी शर्ट आहे, प्रिंटिंग वगैरे सगळं छान केलेलं आहे. आणि निघालो आहोत आम्ही आता. चल भावा, ये भेटू, जर येणार असतं तर भेटू. येतोय म्हणजे ये. आम्ही इथून आपट्याला निघणार आहोत, तो पनवेलला जाऊन त्याच्या रूमवरून येणार आहे इकडं पुन्हा. गाडी आलेली आहे, आम्ही आता आलोय आपटा रेल्वे स्टेशन. कुठली गाडी आली? दिवार इकडचीच आहे वाटतं ही. लोकल आहे ना? हां. कुठेपर्यंत जाते? कुठपर्यंत जाते? पनवेलपर्यंत. ओके, लोकल गाडी आहे ही इकडची. आपटा स्टेशनला आलोय पुन्हा. बाजूला आम्ही सोडलेलं आहे आपल्याला आपटा स्टेशनला. हा, जिथून न्यायला आला तिथून परत सोडायला आलाय तो. नक्की घरी परत या. हो नक्की. आता तू ये गावी आमच्याकडं. आणि आता आपल्याला अजून 2 तास आहे गाडी यायला. 2 तास इथे बसायचं आहे आपल्याला. गाडी आली कुठली तरी, मालडबा आहे बहुतेक. हा, आपटा रेल्वे स्टेशन इथे थांबलेलं आहे आम्ही. अजून खूप वेळ काढायचा इथे आम्हाला, कारण दिवा गाडी पकडायचा प्लॅन आहे. ती सुटते, दिवा गाडी सुटते दिव्यावरून 6 वाजता. इथे 7 वाजेपर्यंत तासाभरात येते आणि आता वाजलेत 5, म्हणजे 2 तास आम्हाला अजून वेटिंग करायचं आहे, या ठिकाणी थांबायचं. ही कोणती आले? मालगाडी चाले ना ही. मध्ये कार आहेत, गाड्या आहेत, मोठमोठ्या कार आहेत, 4 व्हीलर कार आहेत, सगळ्या दिसत आहेत आतमध्ये. कॅमेऱ्यात दिसणार नाही पण माझ्या नजरेने दिसत आहेत. 4 व्हीलर आहेत, 2 म्हणजे खाली एक लेअर वर एक लेअर. कार लोडिंग होत आहे इकडून तिकडे, ट्रान्सपोर्ट ट्रेनने सुद्धा. मी पहिल्यांदा ही अशी गाडी बघितली आज. कार नेत आहेत, 4 व्हीलर आहेत अजून. नवीन आहे सगळं, ट्रान्सपोर्टिंगचं काम चालू आहे. ही गाडी आहे ट्रॅव्हलर म्हणतो, ट्रेन. भारी आहे. आतमध्ये 4 व्हीलर आहेत. पहिल्यांदाच बघितली मी गाडी यार ही. भारी.
अशी गाडी बघितली नव्हती मी म्हटलं माल डाब म्हणजे वेगळा आपला असतो ना ब्ल्यू टाईप मध्ये तसा असेल. किती गाड्या असतील बघा म्हणजे याच्यात विचार करा. खालीवर अशा आहेत गाड्या लावलेल्या. चल भावा जा सावकाश. जातो लवकर भेटू आपण. हो भेटू लवकरच. आता भाऊ घरी निघालाय. पाऊस पण आलाय. जा लवकर जा. उगाच घरात जाऊन आराम कर. आमच्याबरोबर इथे राहून फायदा नाही तुझा. आम्हाला उद्या सुट्टी आहे. आराम कर घरी जाऊन. चालेल चल चल बाय बाय बाय. भेटू आपण लवकर. हा भेटू. मालगाडी उभी ठेवली तिथे करून स्टेशन जवळच. पाऊस काय थांबायचंच नाव घेत नाही. 2 दिवस ना जबरदस्त लागतोय. एकदम मुसळधार पडतोच आहे. थांबतच नाही अजिबात. कोकणात पडतोय का माहित नाही. राजधानी एक्सप्रेस आले. राजधानी एक्सप्रेस निजामुद्दीन मडगाव. भावड्यान खास चिप्स घेतला नाही खायला आपल्यासाठी. हा मस्त आहे. मस्त आहे. कृपाळू बावड्या दादा. सगळे मोबाईलवरती कामं चालू आहेत सगळ्यांची. अरे ह्यांची शॉपिंग चालू आहे. कारण 2 तास आता थांबायचं होतं म्हणजे टाइमपास काय नाही. आता काय नाही काय करून टाइमपास करायला हवाय. तर तुझा व्लॉग वगैरे झालाय सगळा शूट त्यामुळे तू शांत आहे. हा तर आता खाऊया. फोडून पण देतोस काय तू? फोडून पण देतोस काय? थोड्या वेळेला म्हणली भरव म्हणून. भरवलं तरी चालेल. हातात एक आहे हातात मोबाईल आहे. हा मग भावा भरवणार आपल्याला यायचे. मस्त बरं. हा तुम्ही हा मागवलं 100%. मागव आता किती रुपये आहे? 1000. थँक्यू भावा. संत्रा गांधी पटना आहे. जबरदस्त आहे बघा. काय गाडी गर्दी आहे बघा. ही कचाकच भरलेली आहे गाडी. बघ गाडी जबरदस्त भरलेली आहे ही. सगळे जनरल डबे आहेत वाटतं. हे सगळे जनरल आहेत वाटतं. गर्दी बघा कसली आहे ती. हे आठवड्यात एकच गाडी आहे की काही? एवढी कशी गर्दी? हा नाही हे आहे बघा. स्लीपर वगैरे आहे तिथं. AC कोच बीच. याला मला वाटतं हे जास्त आहेत. जनरल जास्त आहेत वाटतं कदाचित. ट्रेन आले आपली आता आणि निघणार आहोत आता. हे पण आमच्याबरोबर येते. चांगली मैत्री जमली आमची. 2 तासभर आम्ही इथं होते. तर आता ट्रेन इथे गर्दी नसली पाहिजे. आम्हाला बसायला मिळालं पाहिजे. हा मोठा विषय आहे. मिळताना कठीण आहे. इकडे तिकडे बसायला लागेल कोंबडीत चुंबडीत. कारण गर्दी असणार आहे आज रविवार म्हटल्याच्या नंतर. बरोबर 6:30 गाडी आली. ट्रेन यायला पाऊस यायला. काय पाऊस पण ना गजब है रे. बसायला भेटू दे रे देवा. हा
गाडी आलेली आहे आपली दिवा पॅसेंजर. रिकामा आहे रे. हे खाली आहे इकडे. गाडी खाली आहे. गाडी खाली आहे मस्त पैकी. चल 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 चल. अरे इथंच चल नाही, इथंच चल, इथंच चल. ट्रेन दिसते खाली, आता बघू. वरती नाही झाली, बस झाली. इथं कोण आहे, कोणतरी आहे. कोच रिकामी आहे काय, सगळे कोच भरलेले आहे खचाखच. हे खाली सीट वरती पाणी आहे. हे एकत्रच घे, इथं इथंच घे वरच. मस्त बसायला भेटलाय. आता झोपायचं आहे फक्त, बस ताणून झोपायचं आहे. ओला खजूर आहे, ओला खजूर एकच घेतलेला आहे टेस्ट साठी. हा म्हणतो चांगला लागतोय म्हणून आम्ही आता घेतोय. हा म्हणतो चांगला लागतोय, आम्ही काय खाल्लेलं नाही बा. ओला खजूर. हे बेल बेल द्या, बेल 5 बनव, 5 बनवा. होय, खजूर एक नंबर लागतो. ओला खजूर पहिल्यांदाच खाल्ला मी, पहिल्यांदाच ओला खजूर खाल्ला. एक नंबर लागतो. वाव. हे घे घे घे. असे खजूर सारखं लागतं. तर खजूर आहे, खजूर सारखा लागतो. दिवा पॅसेंजर मध्ये असलं ना, काही टेन्शन नसतं. अशी काय ना काय खायला मिळत असतो. हा हा, सगळे एक रिकामी सोडू नका. हे मके घेतलेले आहेत, मके मगाशी घेतलेले आहेत आम्ही. हा, मक्याची खरेदी झालेली आहे आमची ऍक्च्युली. आता भेळ घेतोय, मस्त सुकी भेळ. हे भेळ की भेल, भेल की भेळ, भेल. एक कमी करा, एक कमी लागेल. या 1 2 4 द्या, 4 द्या. सुकी वेळ, ट्रेनच्या प्रवासात सुकी वेळ खाण्याची मजा मस्ती वेगळीच आहे. त्याचा घेतला नाही, तिथे रेटवतो आम्ही. एक मेंबर आमचा खाली बसला तिकडं. हा या वेळ खायला. लोकल ट्रेन आपली दिवा पॅसेंजर आणि गरमागरम चहा सोबत मित्र. ते दोघं तिकडं आहेत, आम्ही दोघं इकडं आहे. गाडी रिकामी, याचा फायदा आहे. त्यामुळे झोपून जायचं आहे. 2 दिवस फुल धमाल केलेली आहे. 2 दिवस, त्यामुळे आता झोप यायला लागले. झोपल्याशिवाय काय पर्याय नाही आहे आम्हाला. टेस्ट करूया चहाची, बघूया. हा बरे आहे रे, चांगले आहे. नाहीतर कसं असतं, ट्रेनमध्ये थोडी चहामध्ये थोडी हीच असते, असं तुम्हाला समजलं असेल. पण ही चांगली आहे, खरंच चांगली आहे. गाडी आले पेनला, आता आले पेनला गाडी आली. आणि गणपती नेत आहेत म्हणून तिकडे ओरडत होते मोठमोठ्याने. आम्ही म्हटलेलं ओरडत आहेत कशाला, तर समजलं की गणपती घेऊन आलेत कोणतरी. तिकडे धावाधाव चालू आहे यांची सगळ्यांची. तर रात्रीचे वाजले 7 वाजता पेनला आले गाडी, 7 वाजता. तिकडे पण रिकामी आहे, पाहिजे तशी गाडी. गणपती बाप्पा मोरया मोरया जल्लोष करतायत सगळे.
झोपलोय मस्त बघा. पायावरती शॉल पांघरून घेतले मस्त की असाच झोपला इकडे आणि झोपलोय इकडे झोपलेत बाकीचे दाखवले मला. तो पण शॉल बिल घेऊन झोपलाय तिकडे. झोपायचं आहे आता जरा. पुढे गर्दी झाली तर बसायला लागणार आहे त्यामुळे आता थोडा झोपून घेतो. नंतर जर गर्दी झाली माणसं आली तर उठायला लागला आपल्या परत. शेंग घेतलं शेंग भावड्यान घेतला शेंग गरमागरम शेंग पाहिला नाव माहिती आहे जो आहे ना. झोपून राहतो आणि फेरीवाला कोणाचा आवाज आला की उठतो लगेच झपकन. आधी झोपणार गाड त्याला बावड्या बावड्या म्हटला तरी उठत नाही. फेरीवाला दिसला की उठला लगेच. उकडलेले आहेत मस्त आहेत पण छान टेस्ट वगैरे छान चव भारी आहे. तुम्ही सुद्धा लोकल ट्रेनमध्ये असाल तर शेंगा खाता का अशा उकडलेल्या शेंगा कमेंट करून सांगा. हा अरे सापडले मला. असं मगाशी सगळ्यांना झोपा आल्या होत्या आणि आता लुडो खेळतोय आम्ही. झोपच येत यावर काय मोबाईलवर इकडे झोपच येत नाही. आता लुडो खेळतोय मस्त की. विनेरेवरून गाडी सुटते आता ट्रेन स्टेशन. 9:15 वाजलेत आणि विनेरे स्टेशनला गाडी आली आहे. विनेरे स्टेशनवरून गाडी सुटते. पाऊस थोडा कमी झाला आहे रिमझिम रिमझिम. मगाशी जेव्हा गाडी निघाली तेव्हा जबरदस्त होता तुफान पाऊस होता. इकडे पण लागत होता आता कमी झाला आहे पण हे पाणी भरले त्याच्यावरून कळतंय. खेड आला खेड. आता गाडी आली खेडला. 10:30 वाजता बरोबर खेडला गाडी आली. खेडकर कोण असाल तर कमेंट करून नक्की सांगा जर खेडचे कोण व्ह्यूअर्स असतील तर. रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत आणि आत्ता आलो आहे आम्ही रत्नागिरीमध्ये. बरोबर गाडी आली रात्री 1:30 वाजता. आणि भावड्या म्हणजे भावड्या आपल्याला चिपळूणमध्ये उतरला तो आणि मी झोपलो होतो तेव्हा. झोप आली होती भावड्याला दाखवायला नाही भेटला. भावड्या चिपळूणमध्ये उतरून गेलेला आहे घरी तिकडं. तर उतरूया आता. हे बघा जी गाडी आपट्याला आपण होतो तिथं गेली सांगितले मी की 4 व्हीलर याच्यामध्ये लोड आहेत म्हणून. ही गाडी आहे हे बघा. आपट्याला क्रॉसिंग झालं याच्यामध्ये गाड्या 4 व्हीलर मोठमोठ्या गाड्या आहेत रोल लोड केलेल्या. हे राहिले कुठे बहुत चला बस. आमच्या गाडीतच गणपती घेऊन येत होते मुंबईतून. पेनवरून गणपती आणला नाहीत. पेनला गणपती चढवला नाहीत आणि आत्ता इकडे गावी आणतायत गणपती. तर ट्रेनमधून आता तिकडून ते येत आहेत. ते गणपती तिथे उतरवत आहेत पुन्हा त्या गाडीवरती गणपती घेऊन येतात. आणि आपली दिवा पॅसेंजर भारी आली मस्त झोपून आलेला. आज गर्दी बिर्दी काय नव्हती. एकदम स्लीपरवाली फिलिंग होती आज आम्हाला. तेव्हा गणपती बाप्पाला घेऊन चाललेत. गणपती कोकणात आलेले आहेत खऱ्या अर्थाने. आणि दिवा गाडी आता तिकडे लावतील. साफसफाई वगैरे सगळी कामं आणि सकाळी सुटेल 5:30-6ला. मोठमोठे गणपती आहेत.
मोठे गणपती आहेत भारी. काय पण म्हणा, प्रवास छान झाला, एक नंबर झाला. अजिबात त्रासदायक नव्हता कारण गर्दी नव्हती आज. आणि पाऊस पण मुंबईमध्ये जबरदस्त होता, गावाला पण पाऊस जबरदस्त होता आपल्या कोकणात. कारण कॉल केलेला घरी, त्या बोलत होते की पाऊस खूप आहे इकडे. तर आलेलो होतात आपण, वरती गाडी लावलेली आहे आपली, गाडी बाईकने जायचं आहे आपल्याला. चला, हिला आता क्लिनिंग वगैरे सगळं असेल, ही गाडी इथून हटवतील कारण साफसफाई वगैरे सगळं असणार गाडीचं या. आणि सकाळी सोडतील तिला, 5:30 पावणे 6 सुटेल गाडी. शेवटी आपल्या रत्नागिरीमध्ये आलो आहोत आपण. आवाज येतो ऍक्सिडेंटचा. गेले कुठं आमचे दोघे जण, गाड्या आणायला गेले असतील तिकडं. हा सगळा सकाळच्या दिवा गाडीचा पब्लिक दिसतोय, कदाचित ते दिवा गाडीला जाणारे असतील. तिकडे पण सगळे झोपलेत, इकडे पण झोपलेत. चला, बाईकने आपल्याला जायचं आहे आता पुन्हा सुमेध दादाच्या घरी जायचं आहे. चला, वेलकम टू मँगो सिटी. चलो, बाय बाय रत्नागिरी रेल्वे स्टेशन. राहिलं उडं. आपलं रेल्वे स्टेशन भारी दिसतो. मँगो सिटी बघ कशी आहे. आपले रायडर आलेले आहेत सगळी. रायडर आलेले आहेत आपले. वाघ, 2 वाघ आलेले आहेत, 2 वाघ. तुमची वाट बघतो तिथे. सकाळचे 10 वाजलेत आणि निघालेलो आहे आम्ही इकडनं सुमेधाच्या घराच्या इथून. आणि इथं रात्री आम्ही खाली गाड्या लावलेल्या होत्या, वरून पणच पडला होता. नशीब आमची गाड्या वाचल्या, फणसाची फांदीच पडली. संध्याकाळ झालेली आहे मित्रांनो, आणि संध्याकाळी सुद्धा ढगाळ वातावरण आहे आणि सुसाट जोराचा वारा सुटला. सकाळी पाऊस होता रात्री, आणि त्यामुळे मित्राकडे झोपलो होतो आणि आम्ही आता घरी आलेलो आहे. तर आजचा ब्लॉग इथेच थांबवण्याची वेळ झालेली आहे मित्रांनो. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. प्रवासाचा ब्लॉग होता, ट्रेनचा प्रवास होता, मस्त भारी एक नंबर प्रवास झाला. तर आजचा ब्लॉग इथेच थांबवूया आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तसेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.